जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 9वा सिद्ध लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ अंतरी गेलिया अमृत बाह्य काया लखलखित अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी। श्रीराम समर्थ समर्थाने दशक 8 ज्याचं नाव आहे ज्ञानदशक मायोद्भव नाम आणि समास 9 सिद्ध लक्षण नाम यामध्ये समर्थांनी सर्व सिद्धाची लक्षणं दिलेली आहेत। समर्थ प्रथम ओवीमध्ये म्हणतात आहे अंतरी गेली अमृत बाह्य काया लखलखित। किती उत्तमाची ओवी आहे हो। अंतरी गेली अमृत तेव्हा काय होईल, बाह्य काया लखलखित। श्रोता वक्त्यास प्रश्न करीत आहे, म्हणत आहे की एखाद्याने अमृत प्राशन केले की ते पोटात गेल्यावर त्याची बाह्य कांती सुद्धा लखलखित दिसते, त्याप्रमाणे अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी। त्याचप्रमाणे अंतरात स्वस्वरूपानुभाव आलेल्या संतांची बाह्य लक्षणे कशी असतात ती कृपा करून तुम्ही समर्थ आम्हाला सांगा। झाले आत्मज्ञान बरवे हे कैसेनी पा जाणावे म्हणून बोलिली स्वभावे साधू लक्षणे। समर्थ म्हणतात एखाद्याला आत्मज्ञान निसंदेहपणे झालेला आहे हे कसं जाणावं। झाले आत्मज्ञान बरवे, आत्मज्ञान बरवे कसं झालेलं आहे हे कैसेनी पा जाणावे, हे कसं जाणावं म्हणून बोलिली स्वभावे साधू लक्षणे। या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आता स्वाभाविकपणे साधू लक्षणे मी तुम्हाला सांगतो आहे। ऐक सिद्धाचे लक्षण आता समर्थांनी सांगायला सुरुवात केली आहे। ऐक सिद्धांचे लक्षण सिद्ध म्हणजे स्वरूप जाण, तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही। म्हणजे आता सिद्धाचे लक्षण आहे का, ऐक सिद्धाचे लक्षणे काय सांगितले। मुख्य लक्षण सिद्ध म्हणजे स्वरूप जाण, सिद्धाचं मुख्य लक्षण म्हणजे तो स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असतो। तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही, म्हणजे तेथे वेगळेपण जराही शिल्लक राहिलेले नसते। स्वरूप होऊन राहीजे तया नाव सिद्ध बोलीजे, सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण। समर्थ आता सांगताय स्वरूप होऊन राहणे, स्वरूप होऊन राहीजे तया नाव सिद्ध बोलीजे, स्वरूप होऊन राहणे याला सिद्ध हे नाव आहे। सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण, जो स्वरूपाकार होऊन राहतो त्याला सिद्ध असे म्हणतात, कारण स्वरूप हे नेहमी स्वयंसिद्ध असते। म्हणून पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे वेदशास्त्री जे प्रसिद्ध, वेदशास्त्री जे प्रसिद्ध स्वरूप सस्वरूप स्वतः सिद्ध तयासीच बोलीजे सिद्ध अन्यथा न घडे। स्वस्वरूप स्वयंसिद्ध आहे हे वेदांत शास्त्रांत ही प्रसिद्ध आहे आणि हे स्वयंसिद्ध स्वरूप जो स्वतः झाला त्याला सिद्ध म्हणावं, अन्यथा सिद्ध या शब्दाचा प्रयोग करताच येत नाही। तथापि बोलो काही एक साधकास कळाया विवेक, सिद्ध लक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे। अंतरस्थित स्वरूप झाली पुढे काया कैसी वर्तली, जैसी स्वप्नींची नाथिली स्वप्न रचना। तरी पण समर्थ म्हणतात तरी पण तथापि बोलो काही एक साधकास कळाया विवेक, तरी पण साधकाला विचार करून जाणता यावीत म्हणून काही सिद्ध लक्षणांचं कौतुकाचं वर्णन इथे समर्थ करत आहे। अंतरस्थिती स्वरूप झाली ज्याप्रमाणे स्वप्नात ज्याप्रमाणे मिथ्या काही दिसते ऐकू येतं, म्हणजे आता स्वप्न पाहतो ते मिथ्याच आहे ना, जागृती आल्यावर समजतं की हे सगळं स्वप्न होतं। अंतरस्थिती स्वरूप झाली पुढे काया कैसी वर्तली, ज्याप्रमाणे स्वप्नात मिथ्या सगळं दिसतं सगळं ऐकू येतं त्याप्रमाणे जैसी स्वप्नींची नाथिली स्वप्न रचना, त्याप्रमाणे सिद्ध पुरुषाची अंतरस्थिती स्वरूपाकार झाली तरी देहाने तो इतर सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करताना दिसतो। तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण, जेणे बाणे अंतर्खुन परमार्थाची सदा स्वरूपानुसंधान, हे मुख्य साधूचे लक्षण जनी असो ना आपण जना वेगळा। तथापि सिद्धाचे लक्षण काही करू निरूपण, तरीही परमार्थाची अंतर्खुन बाणावी म्हणून समर्थाने काही सिद्ध लक्षणांचं निरूपण केलेलं आहे।
त्यामध्ये सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचं लक्षण. मुख्य साधूचे लक्षण कोणते आहे तर निरंतर स्वरूपानुसंधान हे साधूचं लक्षण आहे. जनी असो ना आपण जना वेगळा. साधूचं सर्वात मोठं लक्षण कोणतं आहे हो? जनी असो ना आपण जना वेगळा. म्हणजे तो लोकांतासारखं म्हणजे लोकांमध्ये लोकांसारखाच वागत असतो, पण अंतरस्थिती मात्र त्याची अगदी लोकांवेगळी असते. म्हणून म्हटलंय वेश असावा बावळा तरी अंतरी असाव्या नाना कळा. सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असो ना आपण जना वेगळा. स्वरूपी दृष्टी पडता, पुढे समर्थ म्हणतात, स्वरूपी दृष्टी पडता तुटो न गेली संसार चिंता. पुढे लागली ममता निरूपणाची. आता निरूपण आणि कीर्तन मागे आपण पाहिलं. कीर्तन जे आहे ते गुणांचं आहे आणि निरूपण निर्गुणाचं आहे हो. म्हणून निरूपण कोणाचं आहे? निर्गुणाचं. निरंतर त्या निर्गुणाचं आहे, निर्गुण निराकाराचं आहे. म्हणून म्हटले स्वरूपी दृष्टी पडता. स्वस्वरूपानुभाव आल्याने त्याला प्रपंचाची चिंताच राहत नाही आणि त्यामुळे काय होतं तर आध्यात्मिक निरूपणाबद्दल त्याला प्रेम वाटू लागतं. हे साधकाचे लक्षण परिसिद्धा अंगी असे जाण. सिद्ध लक्षण साधके विन बोलोच नाही. खरं पाहिलं तर एक साधकाचं हे लक्षण आहे, पण ते सिद्धाच्याही ठिकाणी दिसून येतं. कारण साधकाचं साधन करून पुढे सिद्ध झालेला असतो, त्यामुळे साधकाची लक्षणे सिद्धाच्याही ठिकाणी आढळतात. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी. सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीजे ऐसे. बाहेरून त्याचे आचरण कसं असतं? उत्तम साधकासारखंच असतं, पण बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी. परंतु अंतरी कसा आहे? स्वरूपाकार झालेला आहे. सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीजे ऐसे. तो अंतरातून स्वरूपाकार झालेला आहे हे चतुर श्रोत्यांनी जाणून घेतले. संदेहरहित साधन त्याची सिद्धांचे लक्षण. अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे. आता समर्थ म्हणतात संदेहरहित साधन. सिद्ध बाहेरून साधन करत असला तरीही त्याची सिद्धाचे लक्षण, तरी त्याच्या अंतरात कुठलाही संदेह नसतो. संदेहरहित साधन. अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसा. त्याचे साधन निसंदेहपणे चालते. बाह्य परिस्थिती कशी असली तरी त्याचे अंतर्बाह्य समाधान जराही ढळत नाही. जसं जेव्हा माता सीतेला रावणाने पळून नेलं होतं, त्यावेळी काय झालेलं हो तर श्रीराम होते. श्रीरामचंद्र हे सगळ्या वृक्षांना आलिंगन देऊन मिठी मारून खूप मोठमोठ्याने रडत होते. हे सीते, हे सीते, हे सीते करून ते ओक्साबोक्सी रडत होते. त्यांना भरपूर दुःख झालं असं वाटत होतं. आणि त्याच वेळी वरून हे सगळा प्रकार आहे तो माता पार्वती आणि भगवान शंकर वरून पाहत होते. तेव्हा माता पार्वती असं म्हणाल्या की भगवान शंकरांना की तुम्ही ज्या देवाची पूजा करता, ज्या श्रीरामचंद्रांची पूजा करता, ते बघा कसं देहात अडकलेले आहेत. ते आपल्या पत्नीला आवाज देत आहेत. माता सीतेची ते धावा करत आहेत आणि अशा रामांना तुम्ही, अशा श्रीरामांना, अशा रामचंद्रांना तुम्ही पुजता, तुम्ही त्याचं जप करता. त्यावर भगवान शंकर म्हणाले, हसून म्हणाले की तुला जर त्यांची परीक्षा बघायची असेल तर तू पृथ्वीवर जा, तर तू खाली जा आणि मग तू त्यांची परीक्षा घे. तेव्हा माता पार्वती, माता सरस्वतींचं रूप, माता सीतेचं रूप घेतात. सीतेचं रूप घेऊन खाली येतात आणि मोठ्याने हे रामा, हे रामा, हे रामा असा धावा करतात. तेवढ्या समोरून श्रीरामचंद्र सगळ्या वृक्षांना मिठी मारत होते, आलिंगन देत होते. त्याच वेळी त्यांचं लक्ष माता सीतेकडे गेलं. ज्यांनी माता पार्वती होत्या, परंतु त्यांनी परीक्षेसाठी यांची परीक्षा बघावी म्हणून त्यांनी माता सीतेचं रूप घेतलेलं होतं. श्रीराम सुद्धा इकडून धावत गेले, हे सीते, हे सीते धावत जाऊन त्यांनी त्यांच्याजवळ गेल्यानंतर, पार्वती जवळ गेल्यानंतर त्यांनी माता पार्वतींना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला, हे जगन्माते, तुम्ही मला भेटण्यासाठी आलात, हे माझं केवढं पुण्य आहे. तेव्हा माता पार्वतींना समजलं
की माझे नाथ ज्या देवाला पूजतात आहे तो देव खरोखरच अनन्य आहे, तो देव खरोखरच सगळ्यात मोठा आहे, ज्याला मी म्हणते की आतून पूर्णतः तो लिप्त झालेला आहे. तसं नसून देव माझा हा नाथ ज्याचं जप करतात, ज्याचं नाम रामनाम त्याचं नाम घेतात, ते मात्र अंतरापासून अलिप्त झालेले आहेत, परंतु बाहेरून मात्र वेगळं आहे आणि आतून मात्र त्यांची पूर्णतः अंतरस्थिती जी आहे ती स्वरूपाकार झालेली आहे. तसं समर्थ म्हणतात, संदेहरहित साधन त्याची सिद्धाचे लक्षण, अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे. अचळ झाली अंतस्थिती, तेथे चळनास कैसी गती, स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपाची झाली. सतत स्वरूपानुसंधानामुळे त्याची अंतर्स्थिती ढळत झालेली असते, अढळ झालेली असते आणि तेथे चलन होईलच कसे, म्हणून स्वरूपाकडे वृत्ती सतत लागली. स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपाची झाली, म्हणजे स्वरूपाकडे सतत वृत्ती लागली की ती स्वरूपच होऊन जाते, स्वरूपाशी तिचे ऐक्य होते. मग तो चळताच चळ, चंचळपणे निश्चळ, निश्चळ असून चंचळ देह त्याचा. मग अशी स्थिती एकदा प्राप्त झाली की देहाची हालचाल होत असतानाही तो अंतर्यामी स्थिर अचल असतो. चंचल दिसत असला तरी अंतर्यामी निश्चल असतो आणि याप्रमाणे अंतर्यामी निश्चल असूनही देहाची सर्व हालचाल सुरू असते. म्हणून पुढे म्हटलंय, स्वरूपी स्वरूपाची झाला, मग तो पडोनीच राहिला, अथवा उठवणी पळाला तरी चळेना. स्वरूपी जो स्वरूपाकार होऊन राहतो, स्वरूपी स्वरूपाची झाला, मग तो पडोनीच राहिला, तो देहाने एका ठिकाणी पडून राहिला, अथवा उठवणी पळाला तरी चळेना, तरी अथवा उठून धावत सुटला तरी त्यामुळे त्याच्या अंतर्स्थितीत मात्र कोणताही बदल होत नाही. येथे कारण अंतस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती, अंतर लागले भगवंती तेची साधू. तोची साधू. जेथे अंतर्बुद्धी, समर्थ आता म्हणतात जिथे अंतर्स्थिती ही काय होते हो, अंतर्स्थिती समर्थ म्हणतात आहे जिथे अंतर्स्थिती, येथे कारण, जिथे कारण काय असते, अंतर्स्थिती. अंतरीच पाहिजे वृत्ती, अंतरीच पाहिजे निवृत्ती. निवृत्ती म्हणजे जसं आपण एखाद्या नोकरीतून निवृत्त घेतो, निवृत्ती ही मनापासून असते. अंतर लागले भगवंती त्याची साधू, त्यामुळे भगवंताकडे त्यांचं लक्ष लागलेलं असतं. बाह्य भलतैसे असावे, परी अंतर स्वरूपी लागावे, लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगू. म्हणजे बाहेरून देहाची स्थिती कशीही असली तरी अंतर्यामी तो स्वरूपानुसंधान त्यांनी साधलं पाहिजे. त्यामुळे साधूच्या अंगी काही लक्षणे स्वाभाविकरित्या ती दिसून येतात. राजी बैसता अवळलीळा, अंगी बाणे राजकळा, स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे बाणती. म्हणजे समर्थाने आता उदाहरण दिलेलं आहे आणि त्याच्यातून समर्थ समजवत आहेत. राजी बैसता अवलीळा, एखादा मनुष्य अकस्मात राज्यपदावर आला, म्हणजे जो जर समजा सेवक होता आणि तो राजा झाला, राज्यपदावर आला, तर त्याच्या अंगी बाणे राजकळा, त्याच्या अंगी राजकळा आपोआप बांधते. त्याप्रमाणे स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे बाणती. त्याप्रमाणे स्वरूपी लक्ष लागलं, प्रेम उत्पन्न झालं की काही लक्षणं आपोआपच अंगी बांधतात. जसं की आपण बघितलं, जर शाळेतल्या विद्यार्थ्यांना ज्यावेळी 15 ऑगस्ट 26 जानेवारी असे जे दिवस असतात त्यावेळी आपण बघा ते MCC NCC असतं, तर त्यामध्ये त्यांना तो ड्रेस दिलेला असतो, म्हणजे जो पोलिसाचा ड्रेस युनिफॉर्म असतो तो MCC मध्ये दिलेला असतो. त्यावेळी आम्ही लहान असताना ज्यावेळी MCC असायचे, म्हणजे त्या मुलांना तो गणवेश घालून ती 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडा फडकवायला जायचे. त्यावेळी काय ध्वजारोहण व्हायचं, त्यावेळी तो ड्रेस घातला की असं वाटायचं जणू काय आम्ही पोलीसच आहोत. म्हणजे तो ड्रेस घातल्याबरोबर त्याची भूमिका त्याच्यामध्ये येणं, म्हणजे ते तात्काळ त्याच्यामध्ये बदल होणं, आधी सामान्य विद्यार्थ्यासारखं राहणं आणि अचानक तो युनिफॉर्म घातल्यानंतर जे काही तेज असायचं, जे काही रुबाब असायचा, जे काही ऐक्य असायचं, ते असं वाटायचं की बघूनच बघणाऱ्याला वाटलं पाहिजे की डायरेक्ट सॅल्यूट.
मग तसं समर्थ म्हणतात आहे, राजी पैसतावलीला अचानक जर अकस्मात राज्यपद दिलं तर त्याच्या अंगी बघा त्याची सगळी लक्षणं राजासारखी दिसू लागतात, सगळं त्याचं चेंज होऊन जातं. म्हणून म्हटलंय स्वरूपी लागतात जिव्हाळा लक्षणे बांधते. त्याप्रमाणे स्वरूपी लक्ष लागलं, प्रेम उत्पन्न झालं की काही लक्षणे आपोआप अंगी बांधतात. एरवी अभ्यास करिता हात न चढती सर्वता, स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होऊने. ती लक्षणं एरवी कितीही अभ्यास केला तरी प्राप्त होऊ शकत नाहीत, कारण स्वरूपी राहते तत्वता स्वरूप होऊनी. स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाकार होऊन राहावे लागते, तरच ती अंगी लक्षणे बांधतात. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, संत संगे निरूपणी स्थिती बाणे. आता समर्थ म्हणतात आहे वृत्ती सतत आपली निर्गुणी पाहिजे हो. अभ्यासातील ही सर्वोच्च स्थिती आहे आपली वृत्ती निर्गुणी राहणे. संत संगे निरूपणी स्थिती बाणे. संत संगती सतत अध्यात्माचं निरूपण श्रवण केल्यामुळे ती स्थिती आपल्या अंगी बांधते. ऐसी लक्षणे बरवी स्वरूपाकारे अभ्यासावी, स्वरूप सोडिता गोसावी भांबावती. म्हणजे संधानाने स्वरूपाकार होत असताना या उत्तम लक्षणांचाही अभ्यास करावा आणि स्वरूपानुसंधान सुटले की सिद्धही भ्रष्ट होतात. आता असो हे बोलणे, ऐका साधूची लक्षणे, जेणे समाधान बाणे साधका अंगी. आता समर्थ काय सांगतायत, आता बोलणं सगळं पुरे झालं. आता पहिल्यांदा समर्थांनी 3ऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं होती सिद्धाची लक्षणं, तिथून आता आपण सिद्धाची लक्षणं ऐकत होतो. आणि आता समर्थ म्हणतात आहे, आता असो हे बोलणे, ऐका साधूची लक्षणं, जेणे समाधान बाणे साधका अंगी. असो आता हे बोलणं पुरे झालं. आता ज्या योगे साधकाच्या अंगी समाधान बांधते ती लक्षणं आता साधूची तुम्ही ऐका. स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना, म्हणून या साधूजना कामची नाही. आता समर्थ म्हणताय स्वरूप निर्विकल्प, तेथे कल्पना लागल्यास कल्पनाच नाहीशी होते. त्यामुळे कल्पनेमुळे उत्पन्न होणारी कामना तेथे शिल्लक उरेल का म्हणून साधू निष्काम असतात. कल्पिला विषयो हातीचा जावा, तेने गुणे क्रोध यावा, साधूजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. आता समर्थ म्हणतात, जर आपण एखादी वस्तू वा भोग प्राप्त व्हावा म्हणून कल्पना केली आणि ती आपली इच्छा पुरी झाली नाही, कल्पली विषयो हातीचा जावा, तेने गुणे क्रोध यावा. ती जर इच्छा पुरी झाली नाही की आपल्याला काय येतो, क्रोध राग येतो. पण समर्थ म्हणतात साधूजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. पण साधूचा ठेवा अक्षय असतो, स्वस्वरूप ठेवा कधी नाहीसा होतच नाही. म्हणून ते क्रोधरहित जानती स्वरूप संत, नासिवंत हे पदार्थ सांडुनिया. म्हणून साधू हे क्रोधरहित असतात. सर्व नाशिवंत पदार्थांचा त्यांनी मनाने त्याग केलेला असतो आणि स्वरूप हे सत्य आहे, नित्य आहे हे जाणून त्यांनी त्याचा स्वीकार केलेला असतो. जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणावरी, क्रोधरहित सचराचरी साधूजन वर्तती. जेथे दुसरं कोणीच नाही तेथे क्रोध कोणावर येणार आहे, कोणीच नाही, आपण एकटेच आहोत, तर क्रोध कोणावर येणार हो. म्हणून क्रोधरहित सचराचरी साधूजन वर्तती. म्हणून या जगात वावरत असूनही साधू क्रोधरहित असतात. आपुला आपण स्वानंद, कोणावरी करावा मद, या कारणे वादविवाद तुटून गेला. साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैचा तिरस्कार, आपला आपण मत्सर कोणावरी करावा. आता समर्थ म्हणतात आपुला आपण स्वानंद, आपण स्वानंद रूपाने सर्वत्र असताना कोणावरी करावा मद, मद म्हणजे गर्व, असताना गर्व तरी कुणावर करणार. या कारणे वादविवाद तुटून गेला. त्यामुळे कुणाशी वादविवाद करण्याचा प्रसंग येत नाही. साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैचा तिरस्कार, आपला आपण मत्सर कोणावरी करावा. साधू स्वरूपाकार झालेले असतात आणि स्वरूप तर कसं आहे, निर्विकार आहे. साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैचा तिरस्कार, मग तिरस्कार उत्पन्न होईलच कसा. आपला आपण मत्सर कोणावरी करावा. सर्वत्र आपणच आहोत, तर आपला आपणच कोणावर मत्सर करणार हो. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, साधू वस्तू अनायासे साधू वस्तू अनायसे
आता समर्थांनी पुढे सांगितले, साधू वस्तू अनायासे या कारणे मत्सर नसे, मद मत्सराचे पिसे साधूसी नाही. साधू स्वरूप स्वयंभव, तेथे कैचा असेल दंभ, ते जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. साधू अनायासे आत्मस्वरूप झालेले असतात आणि त्यामुळे विकारांना वावच नसतो आणि त्यामुळे मद मत्सराचं खूळ साधूंच्या ठिकाणी नसतं. कारण साधू स्वरूप स्वयंभव, साधू हे स्वतः सिद्ध आहेत, मग ते स्वरूपाकार झालेले असतात. मग तेथे कैचा असेल दंभ. मग समर्थ म्हणतात, तेथे द्वैत कसं निर्माण होणार आहे, निर्माण होऊ शकत नाही. मग तेथे दंभ असेल का, असेलच कसं. जेने दृश्य केले विसंच, तयास कैचा हो प्रपंच, या कारणे निप्रपंच साधू जाणावा. जेने दृश्य केले विसंच, ज्याने सर्व दृश्य सृष्टी मिथ्या असू जाणून तिचा त्याग केलेला असतो, या कारणे निप्रपंच साधू जाणावा. त्याला प्रपंच कसा असेल म्हणून साधू हा निप्रपंच असतो हे जाणून घ्यावं. पुढे म्हटलंय, अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूती कहा जोजार, मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. ज्याने हा पंचभौतिक पसारा मिथ्या आहे हे कळता सत्वर म्हणून त्याचा त्याग केलेला असतो, मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. आणि अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूती कहा जोजार, आणि अवघ ब्रह्मांड हेच ज्याचं घर झालेलं आहे तो साधू आहे. या कारणे लोभ नसे, साधू सदा निर्लोभ असे, जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूपी. पंचभौतिक पसारा मिथ्या आहे हे जो जाणतो आणि त्याला कशाचाही लोभ नसतो, आणि म्हणून शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी काही त्याची वासना लय पावलेली असते, आणि म्हणून साधू सदा कसा असतो, निर्लोभ असतो. आपुला आपण आघवा, स्वार्थ कोणाचा करावा, म्हणून साधू तो जाणावा शोकरहित. आत्मरूपाने आपणच सर्वत्र व्याप्त आहोत असे तो जाणतो, आणि मग स्वार्थ कोणाचा साधावा. साधू हा कसा आहे, स्वार्थरहित होतो, आणि त्यामुळे तो शोकरहितही होतो. दृश्य सांडून समर्थ आता पुढची ओवी सांगतात आहे. दृश्य सांडून नासिवंत, स्वरूप सेविले शाश्वत, या कारणे शोकरहित साधू जाणावा. नाशिवंत दृश्याचं मिथ्यापण जाणून साधूने त्याचा त्याग केलेला असतो, आणि त्यामुळे शाश्वत अशा स्वरूपाचा आश्रय केलेला असल्याने साधू कसा शोकरहित झालेला असतो हे त्याने जाणलं. आणि शोके दुखवावी वृत्ती, तरी ते जाहली निवृत्ती, म्हणून साधू आदिअंती शोकरहित. आता समर्थ म्हणतात, शोकामुळे काय होतं, शोके दुखवावी वृत्ती, शोकामुळे मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होते, आणि तरी ते जाहली निवृत्ती, पण साधू हा वृत्तीविरहित झालेला असतो, म्हणून तो आदि व अंती शोकरहित असतो. म्हणून साधू आदि अंती शोकरहित. मोहे झळंबावे मन, तरी ते जाहले उन्मन, या कारणे साधू जन मोहातीत. मन मोहाने पछाडले जातं, पण साधूला उन्मनी अवस्था प्राप्त झाली असल्याने तो मोहातीत असतो. साधू वस्तू अद्वये, तेथे कैचे वाटेल भये, परब्रह्म ते निर्भये तोची साधू. आत्मवस्तू एकच आहे आणि तिच्याशी साधू एकरूप झालेला असल्याने त्याला भय कशाचे वाटणार. म्हणून परब्रह्म जसा निर्भय असतो तसाच त्याच्याशी ऐक्य पावलेला साधूही निर्भय असतो. या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत, सकळांस मांडेल अंत साधू अनंत रूपी. साधू हा भयातीत असल्याने निर्भय आणि निवांत असतो, आणि सर्व दृश्य सृष्टीचा प्रलयकारी अंत ओढवला तरी तो साधू अनंत रूप परब्रह्माशी ऐक्य पावल्याने अनंतच होतो. सत्य स्वरूपे अमर झाला, भये कैचे वाटेल त्याला, या कारणे साधू जनाला भयेची नाही. जेथे नाही द्वंद्व भेद, आपला आपण अभेद, तेथे कैचा उठेल खेद देह बुद्धीचा. आता समर्थांनी म्हटलंय, सत्य स्वरूपे अमर झाला, सत्य स्वरूपी ऐक्य पाहून तो अमर झालेला असतो. भय कैसे वाटेल त्याला, मग त्याला भय कसं वाटेल, या कारणे साधू जनाला भयची नाही, आणि म्हणून या कारणाने साधूंना भय नसते. जेथे नाही द्वंद्व भेद, जेथे द्वैतामुळे येणारे वितुष्ट नाही, आपला आपण अभेद, तेथे खेद कसा उत्पन्न होणार. तेथे कैसा उठेल खेद, आपला आपण अभेद, तेथे कैसा खेद उठेल देह बुद्धीचा.
मग समर्थ म्हणतात, जेथे दैत्यामुळे येणारे वितुष्ट नाही तेथे खेद कसा उत्पन्न होणार, आणि देहबुद्धीमुळे खेद उत्पन्न होतो. आणि साधू आपण केवळ अभेद म्हणजे एकच आत्मरूप झालेला असल्याने त्यास खेद होत नाही. बुद्धीने नेमिले निर्गुणा त्यास कोणीच नेईना, या कारणे साधूजना खेदची नाही. त्याच्या बुद्धीने निर्गुणाचा निश्चय केलेला असतो आणि त्याला निर्गुण आला तर कोणीच नेऊ शकत नाही. त्यामुळे साधूंना खेदच नाही. आपण एकला ठाईचा स्वार्थ करावा कोणाचा, दृश्य नसता स्वार्थाचा ठावची नाही. खूप सुंदर ओवी आहे हो. एकला एकच असतो, मग तो स्वार्थ कोणाचा करणार आहे. मी सगळं हे मिथ्या आहे, पंचभौतिक सगळा पसारा मिथ्या आहे हे त्याला माहीत आहे, मग स्वार्थाला जागा उरली नाही. साधू आपणाची एक तेथे कैचा दुःख शोक, दुजे विना अविवेक येणार नाही. साधू स्वरूपाकार झाल्याने द्वैत पूर्ण निशेष झालेलं असतं आणि दुसरा कोणीच नाही, तर अविवेक तरी कसा असणार हो, आणि मग दुःख आणि शोक तरी कसं असणार. म्हणून पुढे म्हटलं आहे, आशा धरिता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची, म्हणून नैराश्यता साधूची ओळखणं. परमार्थाची इच्छा धरल्याने स्वार्थाची दुराशा नष्ट झाली आणि म्हणून निस्पृहता किंवा वैराग्य हे साधूचं लक्षण आहे. मृदपणे जैसे गगन तैसे साधूचे लक्षण, या कारणे साधू वचन कठीण नाही. गगन जसं मृदू असतं, मृदूपणे जैसे गगन म्हणजे गगन जसं मृदू असतं तैसे साधूचे लक्षण, तसा स्वरूपाकार झालेला साधूही मृदू असतो. म्हणून समर्थ म्हणतात, या कारणे साधू वचन कठीण नाही, म्हणून तो कधी कठोर वचन बोलतच नाही. स्वरूपाचा संयोगी स्वरूपाची झाला योगी, या कारणे वितरागी निरंतर. स्वरूपाशी ऐक्य झाल्याने योगी स्वरूप झालेला असतो आणि म्हणून तो निरंतर अनासक्त असतो. स्थिती बाणता स्वरूपाची, चिंता सोडली देहाची, या कारणे होणाराची चिंता नसे. स्वरूपस्थिती बांधल्यामुळे त्याने देह प्रारब्ध सोडलेला असतो. जे आपलं स्वरूप नाही त्याची चिंता कशाला करायची, म्हणून त्याने पुढं काय होईल आणि कसं होईल अशी देहाच्या संबंधाने उत्पन्न होणारी चिंता सोडलेलीच आहे. स्वरूपी लागता बुद्धी तुटे अवघी उपाधी, या कारणे निरोपाधी साधूजन. साधू स्वरूपच राहे तेथे संगची नसाहे, म्हणून साधू तो न पाहे मानापमान. स्वरूपी लागता बुद्धी, बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी जडल्यामुळे तुटे अवघी उपाधी, सगळ्या उपाधी नष्ट होतात. या कारणे निरोपाधी साधूजन, म्हणून साधू लोक निरुपाधी असतात. साधू स्वरूपाची राहे, साधू नेहमी स्वरूपाकार होऊन राहतो, तेथे संगची नस आहे आणि स्वरूप तर निसंग असते, म्हणून साधू तो न पाहे मानापमान. त्यामुळे साधूही निसंग होतो आणि म्हणून तो मानापमाचा विचारच करत नाही. अलक्षास लावी लक्ष, म्हणून साधू परमदक्ष, ओढू जाणती कैपक्ष परमार्थाचा. साधू अलक्ष अशा आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करतो आणि म्हणून तो अत्यंत सावध आणि परमार्थाचा कैवार घेतो. स्वरूपी नसा आहे मळ, म्हणून साधू तो निर्मळ. साधू स्वरूपाची केवळ, म्हणून या स्वरूपाच्या ठिकाणी मायारूप मळ असतो, मायारूपी मळ नसतो, म्हणून साधूही निर्मळ असतात, कारण ते स्वरूपच झालेले असतात. सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेची जाणीचे मुख्य वर्म साधू लक्षणाचे. सर्व धर्मामध्ये सधर्म हा श्रेष्ठ धर्म असतो आणि स्वरूपी राहणे हा स्वधर्म आहे. आणि साधू निरंतर स्वरूपी राहत असतात आणि हे साधू लक्षणाचे मुख्य वर्म आहे. धरिता साधूची संगती, आपशाच लागे स्वरूपस्थिती, स्वरूपस्थितीने बाणती लक्षणे अंगी. साधूची संगत धरली म्हणजे आपोआपच स्वरूपस्थिती प्राप्त होते आणि स्वरूपस्थितीमुळे साधूची लक्षणं अंगी बांधतात. ऐसी साधूची लक्षणे अंगी बाणती निरूपणे, परंतु स्वरूपी राहणे निरंतर. अध्यात्म निरूपणाने त्याच्या श्रवणाने साधूची लक्षणं अंगी बांधतात, पण निरंतर स्वरूपी राहतात सुद्धा. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे समर्थ पुढे म्हणतात आहे निरंतर स्वरूपी राहता. निरंतर जर स्वरूपी राहिलं, स्वरूपाची होई जे तत्वता, मग लक्षणे अंगी बांधता वेळ नाही. निरंतर स्वरूपी राहिलं की तत्वतः साधक स्वस्वरूपच होतो आणि मग साधूची लक्षणे अंगी बांधण्यास त्याला
थोडाही वेळ लागत नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे समर्थांनी, स्वरूपी राहिल्या मती अवगुण अवघेची सांडती, परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे. अवगुण सांडायला सांगितलं आहे. अवगुण सांडायचं असतील, कारण प्रत्येकाचे असं असतं की आपले अवगुण वाटती गुण. प्रत्येकाला आपलं अवगुण गुण वाटत असतात, त्याचं कौतुक वाटत असतं. परंतु आपले अवगुण आपल्याला कळले पाहिजेत, कारण त्यांना आपण आपल्यापासून लांब ठेवायचं आहे. आपल्यापासून त्यांना काढायचं आहे, त्यांना सांडायचं आहे. कारण अवगुण खूप वाईट आहे. गुणांचा अधिपती आपल्याला व्हायचं आहे. त्याच्यासाठी अवगुण टाकणं गरजेचं आहे. आणि बुद्धी स्वरूपामध्ये स्थिर झाली की सर्व अवगुण आपोआपच नष्ट होतात. पण हे सर्व करण्यासाठी, होण्यासाठी त्या परमार्थाची, त्या निर्गुण निराकाराची संगती पाहिजे, सत्संगती पाहिजे, संतांची संगती पाहिजे, ज्यामुळे आपल्यामध्ये हे आहे ते सगळं नष्ट होईल. संत मुखाने अध्यात्म निरूपण ऐकणं हे व्हायलाच पाहिजे. आपलं श्रवण हे कायम जागृत असलंच पाहिजे. श्रवण आपण केलंच पाहिजे. काहीतरी भगवंताचं वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. त्यामुळे आपण भगवंताने आपल्यात काहीही फरक राहणार नाही. कारण आपल्याला अवगुण सांडायचे आहेत. अवगुण आपण असे सांडू शकत नाही. फक्त त्याला सत्संगतीच सांडू शकते. सत्संगतीत जर आपण राहिलो तर आपोआप आपल्यामध्ये जे दोष आहेत ते कधी निघून जातील हे आपल्यालाच कळणार नाही. म्हणून सर्वात महत्त्वाची सत्संगती आहे. आणि संत मुखांचं श्रवण, निर्गुण निराकाराचं निरूपण पाहिजे आपल्याला. सकळ सृष्टीच्या ठाई अनुभव एकची नाही, तो बोली जाईल सर्वही पुढिले समासी. म्हणून समर्थ म्हणतात, सर्व सृष्टीमध्ये सर्वांचा अनुभव एकसारखा नसतो. प्रत्येकाचा अनुभव हा कसा असतो, वेगळा आहे. त्या संबंधी आपण पुढील समासात सगळं श्रवण करणार आहोत. म्हणून समर्थ म्हणतायत, तो बोली जेल सर्वही, जो अनुभव आहे तो सगळा मी पुढच्या समासामध्ये तुम्हाला सांगणार आहे. कोणे स्थितीने राहती, कैसा अनुभव पाहती, रामदास म्हणे श्रोती अवधान द्यावे. काय म्हणताय समर्थ? आता हा सगळा अनुभव समर्थ पुढच्या समासामध्ये सांगतात आहे. पण ते कोणत्या स्थितीने राहतात, कुठल्या प्रकारे राहतात, कोण कुठल्या प्रकारे राहतं, त्यांना काय काय अनुभव येतात, हे सगळं समर्थांनी श्रोत्यांनी अवधान देऊन ऐकावं, श्रवण करावं, असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि ते ऐकण्यासाठी आपण पुढचा समास श्रवण करायला पाहिजे. आणि तो आपण पुढचा समास घेणार आहोत पुढे. म्हणून इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.